ताम्हिणी घाटात झालेल्या थारचा अपघात अतिशय भीषण होता। ताम्हिणी घाटातील एका मुख्य वळणावर थार अतिशय वेगात आली आणि थेट 500 फूट खोल दरीत कोसळली। दरम्यान या अपघाताबद्दल आता नवी माहिती समोर आली आहे। रात्री 12:30 वाजता या कारमधील सर्वजण कोकणाच्या दिशेने पुण्याहून निघाले होते। मध्यरात्रीच हा अपघात झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय। 6 तरुणांचे मृतदेह हाती लागलेत। ताम्हिणी घाटातील या अपघातग्रस्त स्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे। अपघाताचे मूळ कारण आणि अपघात स्थळावरून हवेत गेलेली थार 500 फूट खोल दरीत किती वेगात कोसळली असावी याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले। कोसळलेली थार लोखंडी बॅरिगेट्सवर इतक्या जोरात धडकली की तिथल्या लोखंडी पोलचे तुकडे होऊन पडलेत। त्यामुळे ही कार किती सुसाट वेगात असेल याचा तपास आता फॉरेन्सिक टीम कडून घेतला जातोय। पुणे स्थित 18 ते 22 वयोगटातील 6 युवक पर्यटनासाठी थार गाडी घेऊन 17 तारखेला रात्री 12:30च्या सुमारास त्यांच्या घरातून निघाले होते। रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान हा अपघात म्हणजे रस्त्यावरती वाहन अनियंत्रित होऊन दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतं। सदर अपघातामध्ये वाहनातील 6 जण मृत पावलेले आहेत आणि 6 जणांच्या बॉडी शोधून काढण्यात आलेल्या आहेत रेस्क्यू टीमच्या मदतीने आणि त्यातली एक बॉडी बाहेर काढून ऑलरेडी शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवण्यात आलेले आहेत। उर्वरित 5 शव बाहेर काढण्याचं काम शर्तीने चालू आहे। 3 रेस्क्यू टीम यामध्ये कार्यरत आहेत। साधारण आपण सकाळी 7 वाजता सर्च ऑपरेशन सुरुवात केली। 8:30च्या सुमारास पहिला मृतदेह आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून शोधण्यामध्ये यश आलं। ते करत असताना इतर अजून 3 युवकांचा मृतदेह आपल्याला आढळून आला। आता अद्याप 2 युवकांचा शोध लागलेला नाही। युद्ध पातळीवर ग्राउंड लेवलवरती जाऊन युवकांचा शोध सुरू आहे। त्यासोबतच जे 4 युवकांचा मृतदेह आढळलेला आहे त्यांना वरती आणण्यासाठी आता काम चालू केलेलं आहे। पुढच्या अर्ध्या तासामध्ये 4ही बॉडी आपल्याला रिकव्हर करण्यामध्ये सर्व यंत्रणा प्राप्त होतात। रेस्क्यू करताना कोणकोणत्या अडचणी येतात पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी झाडी झुडपं आहेत। काही ठिकाणी जो कातळ आहे त्याला शार्प एज असल्यामुळे ती रोप कट होण्याचे चान्सेस आहेत। तर ह्या सर्व गोष्टीचा प्रिकॉशन घेऊन आपण रेस्क्यू ऑपरेशन करत आहोत। त्यामुळे थोडासा दिरंगाई होते आणि ऑपरेशन सेफली कसं रन होईल यावरती जास्त फोकस दिला जातो। साधारणतः किती तरुण आपल्या रेस्क्यू टीम मध्ये उतरले या ऑपरेशनमध्ये? साधारण पूर्णपणे जर पाहायला गेले तर आपल्याकडे 50हून अधिक युवक ह्या ऑपरेशनसाठी आज सहभागी झालेले आहेत। जवळजवळ 3 टीम असतील। पुण्याहून रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट आलेली आहे, साळुंके इम्रान सरांची टीम आलेली आहे, त्यासोबतच शेलार मामांची टीम आलेली आहे। असे एकत्रपणे हा पूर्ण ऑपरेशन रन होत आहे।